नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 धाडसी घरफोडी केल्याची घटना तळोदा येथे घडली. एकाच दिवशी 2 घरफोडी झाल्याचे समजते. एकीकडे मोबाईल दुकानाची 52 लाख रुपयांचे मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना दुसरीकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत तळोदा पोलिसांना आव्हान दिले आहे. नंदुरबार शहराला लागून असलेल्या दुधाळे शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकता लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुगार अड्ड्यावरून 11 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात काही शिक्षकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील भांडणाच्या कुरापतीवरून 2 गटात वाद झाल्याने चाकूसह धाऱ्याने एकमेकांवर वार केल्यामुळे 3 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटातील 10 जणांविरुद्ध मुलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभर 9 जुलै रोजी झालेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या 8629 शिक्षकांचा एका दिवसाचा पगार कपात करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे. शेतीच्या वादातून 2 जणांना रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना नवापूर तालुक्यातील वडफळी येथे घडली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5500 विशेष बस सोडण्याचे नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राज्यासह देशावर अल निनोच्या संकटाचे ढग आहेत. अशातच जूनमध्ये रुसून बसलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावत बहुतांश जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला बरसणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली आहे. राज्यात मॉन्सूनने दमदार बॅटिंग करत जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढली, तर कुठे जलसंकटाचे ढग काहीसे निवळले होते. असे असताना परत एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या अल निनोमुळे मॉन्सूनचा वेग अचानक मंदावला आहे. विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SRI कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी हलक्यात घेऊ नये. शिवसैनिकांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन नागरिकांकडून SRIचे शासनाने दिलेल्या मुदतीत फॉर्म भरून घ्यावेत. या कार्यक्रमांतर्गत कोणाचेही नाव वगळले जाणार नाही याची काळजी घ्यावी. अगर नाव मतदार यादीतून वगळले गेले तर याचा थेट आपल्यालाच निवडणुकीत परिणाम दिसतील, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. कौटुंबिक वादातून जावयाने सासू व पत्नीला मारहाण केल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जावाई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वळवी यांनी दिली. शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थांतर्फे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे माजी संचालक आनंदराव पाटील होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सफाई कर्मचाऱ्या यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहादा नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसामुळे काम करताना अडचणी निर्माण होऊ नयेत, तसेच कर्मचाऱ्याचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या धडगाव तालुक्यातील मांडवी येथील शासकीय आश्रमशाळेतील तब्बल 50 ते 60 विद्यार्थिनींनी प्रशासकीय कारभाराला कंटाळून थेट तळोदा प्रकल्प कार्यालयाकडे पायी मोर्चा काढल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे संतप्त आणि डोळ्यात अश्रू असलेल्या या विद्यार्थिनी तब्बल 20 ते 22 किलोमीटर पायी चालत बिजरी घाटापर्यंत पोहोचल्या. तरीही शाळा प्रशासनाला याची पुसटशीही कल्पना नव्हती.
यावरून आश्रमशाळा शासनाचा निष्काळजीपणा आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 9 जुलै रोजी शहादा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत सुमारे 4,45,000 रुपयांचा विदेशी बिअरचा साठा व 1 डस्टर कार जप्त केली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील वावद येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोहर साळुंके होते, तर भूगोल विषय शिक्षक नितीन पाटील प्रमुख पाहुणे होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.